जग भरारी या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। आपल्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून अशा अनेक यशस्वी उद्योजकांशी आपण गप्पा मारतो, त्यांच्याकडून जाणून घेतो त्यांच्या क्षेत्राविषयी आणि निश्चितच त्यांच्या यशाविषयी देखील। घर घेणं हे प्रत्येकाचं स्वप्न असतं आणि आपल्या आयुष्याची पुंजी आपण या घरासाठी लावतो। पण मध्यमवर्गीय माणसाला मुंबईत घर घेणं हे खरंच शक्य आहे का? तर हे शक्य करून दाखवलंय हावरे बिल्डर्सनी। आणि म्हणूनच आज हावरे इंजिनियर्स अँड बिल्डर्स प्रायव्हेट लिमिटेड आणि हावरे लीगसीच्या अध्यक्ष आणि संचालिका उज्ज्वला हावरे आज आपल्या सोबत आहेत। उज्ज्वला ताई नमस्कार। नमस्कार। या कार्यक्रमामध्ये तुमचं स्वागत आहे। आणि जेव्हा आपण म्हणतो की हावरे समूह जेव्हा आपण म्हटलं तर प्रत्येक वेळी आपल्याला हे लक्षात आले की मध्यमवर्गीयांना परवडतील अशी घरं तुम्ही नेहमीच दिलेली आहेत। तर हेच तुमचं ध्येय आहे का? काय सांगाल? बेसिकली ही कंपनीच फॉर्म आम्ही केली, जे सतीश हावरे माझे जे यजमान आहेत त्यांनी ही कंपनी सुरू केली एक जवळजवळ 23 वर्षापूर्वी। तेव्हा तो कन्सेप्टच असा होता की मुंबईत सर्वसामान्यांना परवडणारी घरं आपल्याला बनवायची आहेत, कारण त्या काळात मोस्टली अफोर्डेबल हाऊसिंग हा कन्सेप्टच नव्हता, किंवा चांगली परवडणारी घरं पण उत्कृष्ट दर्जाची हा कन्सेप्ट मुळात तेव्हा नव्हता। त्याच्यामुळे सतीशजी स्वतः आर्किटेक्ट असल्यामुळे त्यांनी ठरवलं की चांगली घरं पण परवडणारी, सामान्यांना परवडणारी घरं अशीच आपण मुंबईत द्यायची लोकांना, आणि म्हणून ही कंपनी हावरे इंजिनियर्स अँड बिल्डर्स प्रायव्हेट लिमिटेड त्यांनी तेव्हा त्याची स्थापना केली। आणि त्यामुळे त्या संकल्पनेला धरूनच पुढची वाटचाल ही झालेली आहे। मला एक निश्चित आवर्जून सांगावंसं वाटतं की सतीश हावरे एका छोट्याशा खेड्यातनं आले, एक मोठं स्वप्न पाहिलं आणि एक मोठी कंपनी उभी केली। त्यांनी स्वप्न पाहिलं पण अर्थात काळाने मात्र त्यांना आपल्यातनं ओढून नेलं असंच म्हणेन। पण उज्ज्वला ताई, जेव्हा सतीशजी गेले आणि त्यांच्यानंतर त्यांचं स्वप्न पूर्ण करण्याची वेळ तुमच्यावर आली, तेव्हा ती जबाबदारी किती वाटली, कशी वाटली आणि ती तुम्ही कशी पेलली? नाही, कसं झालं की जेव्हा माझं लग्न झालं तेव्हा सतीशजींचा आर्किटेक्टचाच व्यवसाय होता, आणि लग्न झाल्याबरोबरच आमच्या दोघांचा आम्ही बिल्डरशिपमध्ये पदार्पण केलं। त्याच्यामुळे हावरे इंजिनियर्स अँड बिल्डर्स कंपनी ही मोठी आम्ही दोघांनी मिळून केली। डेफिनेटली इट इज ऑलवेज अ टीम वर्क, पण त्याच्यामुळे कसं एक छोटं मूल आम्ही त्याला जन्माला घातलं आणि ते मोठं केलं। पण अर्ध्या याच्यात जो फेस ऑफ द कंपनी असतो किंवा कर्ता पुरुष आपल्या घरातला असतो तसा सतीश निघून गेला। त्याच्यामुळे खूप मोठा एक सेटबॅक होता तो। पण सतीशजी गेले म्हणून काय व्यवसाय मी वाऱ्यावर सोडू शकत नव्हती, कारण त्या सगळ्या गोष्टींच्या जबाबदाऱ्या माझ्यावर होत्या। इतके सगळे कस्टमर्सनी घरं बुक केलेली होती, त्यानंतर स्टाफ होता इतका मोठा, त्याच्यामुळे शक्यच नव्हतं की ते वाऱ्यावर सोडणं आणि स्वतःच्या दुःखात कुढत बसणं। द शो मस्ट ऑलवेज गो ऑन। बरोबर आहे। खरं तर उज्ज्वला ताई, आम्ही असं ऐकलंय की अगदी रिक्षावाले, भाजीवाले यांनी सुद्धा तुमच्याकडे घरं घेतली होती। तर त्यांना खरं तर त्यांचं उत्पन्न फार नाही, पण तरी सुद्धा त्यांना ही घरं उपलब्ध करून देणं हे कसं शक्य झालं? कसं आहे, एकदा एक रिक्षेवाला आमच्या सतीशच्या केबिनमध्ये कोणासोबत तरी आला, तर तो सहज म्हणाला की साहेब, आम्हाला पण कधीतरी घर मिळेल का तुम्ही ज्या बनवता तशा सोसायटीत? तर त्यांनी त्याचं जे बोलणं होतं ते तो बोलून कदाचित विसरून गेला, पण सतीशनी ते खूप लाईटली घेतलं नाही, ते मनावर घेतलं आणि मला बोलवून घेतलं। आमचा एक प्लॉट होता खारघरमध्ये, तर म्हणाले की इथे आपण डिझाईन कर काहीतरी की जेणेकरून अगदी छोटेसे म्हणजे रिक्षावाले असतील किंवा घरी काम करणाऱ्या बायका असतील, भाजीवाले असतील, कमी उत्पन्न गटातले अशी लोकं होती, त्यांच्यासाठी आपण काहीतरी डिझाईन करणं। कारण तेव्हा त्यांनी मला सांगितलं, मी एक सुंदर आराखडा तयार केला 200 फ्लॅट्सचा, 1 रूम किचन, पण त्याच्यात व्यवस्थित WC, बाथ, छोटासा पॅसेज, प्रत्येक फ्लॅटमध्ये लाईट व्हेंटिलेशन प्रॉपर येईल, म्हणजे छोटा फ्लॅट आहे म्हणून त्याच्यात कुठल्याही बाबतीत कमतरता नको, किंवा असं फार कुब्बट वाटतंय किंवा असं वातावरण नको, फ्रेश वाटलं पाहिजे, असे फ्लॅट्स मी डिझाईन केले। 200 फ्लॅट्सची ते प्रोजेक्ट होतं। प्लॅन पूर्ण तयार झाला आणि ठरलं की 2.25 लाखात एक घर असं, ही गोष्ट 2003ची आहे डेफिनेटली। तर 2.25 लाखात घर असं त्या घराची किंमत ठरवली आणि त्या रिक्षावाल्याला परत बोलवून घेतलं। त्याचं खालीच रिक्षा स्टँड होतं, ते तिथले ते दोघं तिघांना बोलवून घेतलं, त्यांना सांगितलं की असं असं आम्ही प्रोजेक्ट लॉन्च करतोय, तुमचा कोणी ग्रुप असेल तर तुम्ही सांगा। त्याची चर्चा इतकी पसरली की
लगेच आमचे ते 200 फ्लॅट 15-20 दिवसात पूर्ण बुक झाले. बरं. फक्त प्रॉब्लेम असा होता की हे रिक्षावाले, भाजीवाले, घरी काम करणाऱ्या मेड सर्वंट यांच्याकडे कुठल्याही प्रकारची सॅलरी स्लिप नसते. बरोबर. त्याच्यामुळे बँकेतनं लोन मिळणं अशक्य. मग आमची स्वतःची फावरे फायनान्स कंपनी आहे, त्याच्यातनं आम्ही त्यांना कर्ज दिलं. बरं. आणि मजेदार गोष्ट अशी की त्या प्रोजेक्टच्या कुठलाच व्यक्ती डिफॉल्टर झाला नाही. सगळ्यांनी त्यांचं कर्ज फेडलं आणि त्यांचं इतकं सुंदर, इतके खुश आहेत ते सगळी लोक. आणि इतक्या खारघर सारख्या प्राईम लोकेशनला त्यांना तेव्हा 2.25 लाखात घर मिळालं. बरोबर. त्याच्यासाठी ते सतीशचे इतके आभार मानतात. आणि मला असं वाटतं की 2.25 लाख सुद्धा त्यांना एकत्र द्यावे लागले नाहीयेत. 100 रुपये घेऊन बुकिंग केलं तेव्हा. घर पूर्ण झाल्यानंतर, म्हणजे ती सगळी घरं पूर्ण झाल्यानंतर तुम्ही त्यांच्याकडे गेलात का? इंडिपेंडन्स डे आहे त्या दिवशी त्यांनी मला बोलवलं होतं. झेंडावंदन झालं, त्यानंतर सोसायटीचे सेक्रेटरी, चेअरमन त्यांनी मला त्यांच्या घरी नेलं. आणि जेव्हा मी सगळ्यांच्या घरी गेले, तिथे बऱ्याच लोकांनी मला बोलवलं, तर मला एक आश्चर्यकारक गोष्ट अशी दिसली की प्रत्येकाच्या देवहारात सतीशचा फोटो होता. ओहो. आणि त्यांनी मला सांगितलं की मॅडम, आम्ही सतीश साहेबांचा फोटो आमच्या देव्हाऱ्यात ठेवलेला आहे, कारण आम्हाला असं वाटतं की आम्हाला त्या घाणेरड्या झोपडपट्टीतून अशा इतक्या सुंदर फ्लॅटमध्ये फक्त सतीशजींसारख्या माणसांनीच एक आम्हाला चान्स दिला आणि आमच्यावर विश्वास ठेवला. ती व्यक्ती आमच्यासाठी देवासारखी आहे. त्याच्यामुळे मला त्या दिवशी इतकं धन्य वाटलं की सतीशजी स्वतः तर निघून गेले, पण त्यांनी त्यांची जी जागा आहे की लोकांच्या मनात जाऊन ते बसले. आणि मला त्या दिवशी खूप अभिमान वाटला की मी इतक्या मोठ्या माणसाची पत्नी आहे आणि इतक्या छान कामात मी त्यांना सोबत करते. त्या दृष्टीने आता सध्याच्या प्रोजेक्टकडे आपण जर वळलो तर पुण्यामध्ये मला वाटतं एक तुमचा प्रोजेक्ट आता चालू आहे. हो, पुण्यामध्ये वाकडमध्ये एक प्रोजेक्ट सुरू केलेला आहे. तो अफोर्डेबल मध्ये नाही म्हणता येणार, कारण तो थोडासा हाय एंड एरियामध्ये असल्यामुळे तिथे 2 BHK 3 BHK आणि ऑफिसेस अशी ती बिल्डिंग आहे, कमर्शियल आणि रेसिडेन्शियल. अगदी प्राईम लोकेशनला काळेवाडी फाट्याच्या जवळ असं ते प्रोजेक्ट आहे. म्हणजे वाकडला. आणि मला वाटतं घोडबंदर रोडला पण 2 प्रोजेक्ट वेगळ्या प्रकारचे चालू आहेत. येस, घोडबंदर रोडला तर खूप मोठं प्रोजेक्ट आमचं हावरे सिटी नावाचं प्रोजेक्ट आहे. हावरे सिटी हे 2000 फ्लॅटचं प्रोजेक्ट आहे. त्याचं कसं झालं की त्यात 28 टॉवर आहेत, 28 माळ्याची 28 टॉवर. पण त्यातले ऑलमोस्ट 27 टॉवर पूर्ण रेडी होऊन त्याचा ताबा दिलेला. आता शेवटच्या टॉवरचं काम सुरू आहे आणि त्याचं आता बुकिंग सुद्धा सुरू आहे. तिथे सुद्धा 1 BHK आणि 2 BHK असे फ्लॅट्स आहेत आणि अतिशय निसर्गरम्य परिसरात अतिशय सुंदर असं ते पूर्ण एक शहर वसवल्यासारखं प्रोजेक्ट आहे, म्हणून त्याचं नाव हावरे सिटी आहे. आता ग्रीन झोन हा एक सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे किंवा पर्यावरण पूरक अशा काही गोष्टी होत आहेत. तर कन्स्ट्रक्शन मध्ये पर्यावरण पूरक या गोष्टी करणं शक्य आहे का आणि तुम्ही त्या पद्धतीने करताय का काम? बेसिकली आम्ही दोघंही आर्किटेक्ट असल्यामुळे आणि आर्किटेक्चरच्या अभ्यासक्रमातच आम्हाला कसं इको फ्रेंडली तुम्ही कन्स्ट्रक्शन केलं पाहिजे याचं शिक्षण दिलेलं असल्यामुळे आपल्या प्रोजेक्टमध्ये आपण कसं एन्व्हायरमेंट पूरक गोष्टी इम्प्लिमेंट करू शकतो ही गोष्ट आम्ही अगदी सुरुवातीला, म्हणजे जेव्हा आम्ही प्रोजेक्ट सुरू केले तेव्हापासून आम्ही रुजू केलेले आहेत. म्हणजे तेव्हा तर काहीच म्हणजे कंपल्सरी नव्हतं, पण त्या काळात सुद्धा आम्ही बोर करायचो किंवा विहिरी बांधायचो, जेणेकरून जे शुद्ध पाणी आहे कॉर्पोरेशनचं ते फ्लशिंगसाठी मध्ये वेस्ट केलं नाही पाहिजे. त्यानंतर खारघर जेव्हा आम्ही सुरू केलं कामं, अगदी ओसाड होतं, काही तिथे झाडं नाही, नुसती दलदल. तिथे आम्ही जवळजवळ 5-6 लाख इतकी झाडं लावलेली असतील. इतकी झाडं आम्ही प्रत्येक प्रोजेक्टमध्ये आमच्या भरपूर झाडं तिथे लावत असतो. म्हणजे एन्व्हायरमेंट कॉन्शियसनेस आमचा तेव्हापासूनच होता. आता तर गव्हर्नमेंटनी खूप किंवा कॉर्पोरेशन्सनी कंपल्सरी केलं आहे की रेन वॉटर हार्वेस्टिंग केलंच पाहिजे किंवा सोलर वॉटर सिस्टम तुम्ही लावलीच पाहिजे किंवा ह्या सगळ्या गोष्टी इम्प्लिमेंट केलेल्या आहेत, त्या आम्ही करतोच आहे. पण त्याच्यात सुद्धा एक पाऊल पुढे जाऊन आमची घोडबंदरला डेलिया नावाचं प्रोजेक्ट आहे, ते आमचं फर्स्ट ग्रीन प्रोजेक्ट आम्ही ग्रीन प्रोजेक्ट म्हणून लॉन्च केलेलं आहे. म्हणजे ते पूर्णपणे इको फ्रेंडली प्रोजेक्ट आहे. तिथे वेस्ट मॅनेजमेंट, त्यानंतर रेन वॉटर हार्वेस्टिंग, तिथल्या खिडक्या, दारं, पेंट हे सगळे एक इको फ्रेंडली आहेत. म्हणजे खिडक्यांचे जे काचा असतात त्या सुद्धा इको फ्रेंडली आहेत. सोलर वॉटर तिथे इम्प्लिमेंट केलेलं आहे.
अजून त्याचे जे क्रायटेरियाज असतात ग्रीन बिल्डिंगचे सगळे पूर्ण करून, म्हणजे त्याला आमच्याकडे IGBCचं ग्रीन सर्टिफिकेट मिळालेलं आमचं ते अरे वा. पहिलं प्रोजेक्ट आहे. आणि मला वाटतं असं अनेक प्रोजेक्ट तुम्ही आता सातत्याने करता आहात. हो, डेफिनेटली. आणि त्याच संदर्भात एक पुरस्कार सुद्धा. हावरे सिटी नावाचं जे प्रोजेक्ट आहे घोडबंदर रोडचं, त्याला हा ग्रीन पुरस्कार आपल्याला मिळालेला आहे. त्याच्यात जे क्रायटेरिया असतात ग्रीन बिल्डिंग्सचे ते आपण खूप चांगल्या प्रकारे इम्प्लिमेंट केल्यामुळे हा पुरस्कार आपल्याला मागच्या वर्षी मिळाला होता. बरोबर. मला वाटतं असे अनेक पुरस्कार मिळालेले आहेत. उद्योगाच्या क्षेत्रात नेहमीच म्हटलं जातं की दर्जेदार काम जी मंडळी करतात त्यांना हे पुरस्कार निश्चित मिळतात. बरोबर. मला असं वाटतं आणखी एक महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे तुम्ही सुद्धा काही पुरस्कार देताय. 8 मे हा सतीश हावरेंचा स्मृती दिवस. त्याच्यामुळे त्या दिवशी जे सेल्फलेसली काम करतात समाजासाठी, त्यांच्यासाठी आपण काहीतरी करावं हा उद्देश म्हणून हा पुरस्कार आपण देणं सुरू केलं होतं सतीशजी गेल्यानंतर लगेच दुसऱ्या वर्षीपासनं. आणि तो पुरस्कार आपण अनेक मान्यवर मंडळींना दिलेला आहे. आणि त्यातली काही नावं जर मी घेतलेत तर सिंधुताई सपकाळ, प्रकाश आमटे, मंदाताई आमटे, त्यानंतर राणी बंग, अभय बंग, विकास आमटे, भारती आमटे, त्यानंतर सुनीलजी देशपांडे आणि त्यांच्या पत्नी, असे पोपटराव पवार, राजेंद्र सिंह वॉटरमॅन ज्यांना म्हणतात जलपुरुष. उज्ज्वलाताई, सतीश हावरे फाउंडेशन तर्फे 8 मेला जो दरवर्षी तुम्ही कार्यक्रम करता त्यामध्ये दरवर्षी एक ॲम्ब्युलन्स तुम्ही एका संस्थेला देता असं आम्ही ऐकलंय. तर काय भूमिका आहे त्याच्या मागची? सतीशजींचा मृत्यू ऍक्सिडेंट मध्ये झाला आणि त्यांना ती मदत मिळू शकलेली नाही. पण ऍक्सिडेंट झाल्यानंतर कमीत कमी वेळात जर मदत मिळाली किंवा दुसरे कुठल्याही याच्यासाठी खेड्यापाड्यांमधनं पेशंटला शहरात आणणे किंवा याच्यासाठी साध्या ज्या संस्था आहेत म्हणजे गरीब संस्था किंवा फार मोठ्या नाही आहेत अशा संस्था शोधून आपण ती ॲम्ब्युलन्स देतो. आणि आतापर्यंत आपण 10 अशा ॲम्ब्युलन्सेस दिलेल्या आहेत. दरवर्षी आपण देतो. बरोबर आहे. आणि त्यांना एक मोठी मदत, खरं मोठी मदत होते. बरोबर आहे. याच्या जोडीला काही शाळांच्या बाबतीत सुद्धा तुम्ही काम करताय, तर ते नेमकं काय आहे? 2 शाळा चालवतो नव्या मुंबईमध्ये. न्यू सिटी एज्युकेशन ट्रस्ट नावाची ट्रस्ट आम्ही फॉर्म केलेली आहे. सरस्वती विद्यालय आणि न्यू सिटी इंटरनॅशनल स्कूल या दोन्ही शाळा, एक मराठी मीडियम आहे आणि एक इंग्लिश मीडियम. तर दोन्ही शाळा अतिशय म्हणजे गरीब विद्यार्थ्यांसाठीच ह्या शाळा आहेत. आणि त्या शाळेची फी इतकी माफक ठेवलेली आहे की मला असं वाटतं की खारघर या एरियातली सगळ्यात स्वस्त शाळा आपण ती म्हणू शकतो. स्वस्त असूनही क्वालिटीबद्दल कुठेच कॉम्प्रोमाइज नाही, कारण ती शाळा स्वतः मी बघते. अरे वा. आणि त्या शाळेत अतिशय उत्कृष्ट क्वालिटीचं शिक्षण आपण तिथे देतो. त्यानंतर तिथे काही एक अनाथाश्रम आहे. त्या अनाथाश्रमातली मुलं सुद्धा आपण फ्री ऑफ कॉस्ट त्या शाळेत त्यांना तिथे शिकवतो. म्हणजे ज्यांना आर्थिक पाठबळ नाही त्यांना शिक्षणापासून वंचित राहावं लागू नये याचा पुरेपूर खरं तर तुम्ही उपयोग यासाठी करून. आणि अजून एक मला सांगायचं आहे, त्यात आम्ही लेबर स्कूल्स पण चालवतो. म्हणजे साईटवर जे लहान मुलं असतात लेबरची, ती अशीच मातीत खेळत असतात आणि ते फार डेंजरस असतं म्हणजे त्यांचं तिथे वावरणं. त्याच्यामुळे त्या सगळ्यांना एकत्र करून आम्ही एक टीचर नेमतो आणि ती टीचर त्या मुलांना तिथे घेऊन बसते आणि त्यांना शिकवत राहते, जेणेकरून उद्देश हा असतो की त्या मुलांना शिक्षणाची गोडी लागावी. बरोबर. म्हणजे जसं कामगारांची काळजी घेता तसंच कामगारांच्या मुलांची सुद्धा काळजी घेत. उज्ज्वलाताई, मला सांगा, ग्रामीण भागात काही प्रोजेक्ट आहेत का? म्हणजे हा तर सामाजिक कार्याचा भाग झाला, पण याच्या व्यतिरिक्त तुमचे जे प्रोजेक्ट आहेत ते ग्रामीण भागात आहेत का? एकदम ग्रामीण असं नाही म्हणता येणार, पण पालघर इथे आमचा प्रोजेक्ट सुरू आहे, बदलापूरला प्रोजेक्ट सुरू आहे पेरिफेरीला. तर या एरियाजमध्ये आपले प्रोजेक्ट सुरू झालेले आहेत. त्यानंतर अमरावती शहर, अमरावती जे विदर्भात आहे तिथे आपण ग्रीन स्क्वेअर नावाचं प्रोजेक्ट सुरू केलेलं आहे. ते पण अतिशय छान प्रोजेक्ट आहे आणि त्याला पण खूप छान रिस्पॉन्स दिलाय अमरावतीकरांनी. 1 BHK 2 BHK अशी ती घरं आहेत. अगदी पूर्ण ग्रामीण भागात असं अजून गेलेलो नाही, पण ठीक आहे, 2 टायर सिटीज मध्ये डेफिनेटली आम्ही पोहोचले. बरोबर. अमरावती शहरात आज तुम्ही एक कॅफे सुद्धा सुरू केलाय, तर या सगळ्या कन्स्ट्रक्शनच्या बरोबर कॅफेची निर्मिती करावी हे का वाटलं? नाही, अन्न वस्त्र निवारा, जसं निवारा तर आपण देतच होतो, तर मला जरा वाटत होतं की आपण फूड इंडस्ट्रीमध्ये सुद्धा एंटर करावं. तर एक पहिलं पाऊल म्हणून हा कॅफे तिथे सुरू केलेला आहे. तसा सेम कॅफे मी मुंबईत पण आता सुरू करते. खरं तर असं झालंय ना की मुंबईमध्ये घर घेणं हे खरंच आता परवडत नाही आणि अशा वेळेला
तुम्ही नेहमीच म्हणता की सगळ्यांना परवडतील अशी घरं, तर मुंबई सिटीमध्ये हे शक्य आहे का? आम्ही रिडेव्हलपमेंटचे काही प्रोजेक्ट्स मुंबईत करतो आहेत. तर एक प्रोजेक्ट आमचं दिंडोशी ग्रँड एडिफिस नावाचं प्रोजेक्ट आपण रिडेव्हलपमेंटचं दिंडोशीला करतो आहे. लोकेशन अतिशय उत्कृष्ट, म्हणजे ओबरॉय मॉलच्या एक्झॅक्ट ऑपोजिट आणि वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरच अगदी टच असं हे प्रोजेक्ट आहे. इथे 1 BHKचे सगळे फ्लॅट्स आहेत. 1 BHK असूनही तिथे छोटी फॅमिली कशी व्यवस्थित, म्हणजे नवरा बायको असतील, त्याच्यानंतर त्यांचे आईवडील असतील आणि मुलं, हे तिथे कसे व्यवस्थित राहू शकतील, म्हणजे मास्टर बेडरूम विथ अटॅच टॉयलेट आणि सेपरेट कॉमन टॉयलेट, असा हा एक संकल्पना तिथे राबवली आहे. म्हणजे सगळीकडे जिथे कुठे ज्यांना ज्यांना घरं घ्यायची आहेत आणि ज्यांना ज्यांना परवडणारी घरं हवी आहेत त्यांच्यासाठी तुमच्याकडे उत्तर आहे आणि पर्यायही हो, आहे. डेफिनेटली. निश्चित हे सगळं करत असताना मला कायम असं वाटतं की तुम्ही नेहमी जेव्हा केव्हा तुम्ही बोलता तर तुम्ही कंपनीला रिप्रेझेंट करत असता. म्हणजे अनेक व्यक्ती अशा असतात की जे स्वतःला कुठेतरी प्रोजेक्ट करतात, पण तुमच्या बाबतीत आम्ही हे नेहमी पाहिलंय की तुम्ही कंपनीला प्रोजेक्ट करता. तर हे कसं शक्य होतं खरं तर? स्वतःला प्रोजेक्ट करण्यापेक्षा मी नेहमी कंपनीला करते, कारण कंपनी हे माझंच बाळ आहे असं मला वाटतं. आणि कुठलंही काम हे जे आहे हे टीमवर्क असतं. कुठल्या एका माणसामुळे कधीच तुम्ही मोठं होऊ शकत नाही. तुमची टीम लागते त्याच्यासाठी. तुमचा स्टाफ लागतो, तुमचे बाकी जे कलिग्ज असतात ते लागतात, त्यानंतर बाकी तुमचे कन्सल्टंट्स असतात, तुमचे लेबर्स असतात, कॉन्ट्रॅक्टर्स असतात. ही सगळी मोठी एक टीम तुम्हाला मोठं करत असते. म्हणून मी नेहमी कंपनीला रिप्रेझेंट करते. बरोबर. आणि अगदी जाता जाता की या व्यवसायात काही अडचणीही आहेत का आणि त्याच्यावर तुम्ही कशी मात करता? कसं आहे, अडचणी ह्या प्रत्येक व्यवसायात असतातच, पण त्या अडचणींवर मात करायला लागते आपल्याला. कारण हा व्यवसाय जो आहे कन्स्ट्रक्शनचा, बिल्डर्सचा, त्याचा अडचणी हा पार्ट अँड पार्सल आहे. सो यू हॅव टू एक्सेप्ट इट की दिस इज द पार्ट अँड पार्सल ऑफ दिस बिझनेस. म्हणून त्याच्यात अडचणी आल्या म्हणून डोक्यावर हात घेऊन बसले असं होऊ शकत नाही. तुम्हाला त्यातनं मार्ग काढावाच लागतो. कारण कसं आहे, आता रेरा पण आलेला आहे, म्हणजे तुमच्यावर बंधनं असतात, जबाबदाऱ्या असतात, कमिटमेंट्स असतात. त्याच्यामुळे वेळ वाया जायला नको. त्यामुळे तुमच्याकडे परफेक्ट टीम पाहिजे, तुमचे CAs तुम्हाला परफेक्ट असले पाहिजे, त्यानंतर तुमचे लीगल ॲडवायझर्स तुमच्यासोबत व्यवस्थित असले पाहिजे, कॉन्ट्रॅक्टर्स जे आहेत जबाबदार कॉन्ट्रॅक्टर्स असले पाहिजे. त्याच्यामुळे अडचणींबद्दल जास्त त्याच्यात घुटमळत राहण्यापेक्षा ते येणारच. बरोबर. हे माहिती असतं, येणारच प्रत्येक प्रोजेक्टमध्ये. आणि तुमच्या बाबतीत असं आहे की व्यक्तिगत आयुष्यात सुद्धा अडचणींना तोंड देतच तुम्ही पुढे गेलात आणि तरी सुद्धा इतक्या यशस्वीपणे तुम्ही आज कार्यरत आहात. तर मला असं वाटतं की उज्ज्वला हावरे हे नाव जेव्हा आपण ऐकतो तेव्हा निश्चित एकटीने एवढा सगळा डोलारा सांभाळणं ही सोपी गोष्ट नाही. आज समाजात वावरत असताना यशाची एक पाऊल वाट आपल्या समोर आहे, पण ती चालत असताना रस्त्यात वाटेत काटे निश्चित आहेत. त्या काट्यांवर पाय देऊन पुढे जाणं हे निश्चित त्यांनी साध्य केलेलं आहे. मला वाटतं उज्ज्वलाताई, ही जी तुमची वाटचाल आहे ती अशीच यशस्वीपणे चालत राहो, त्यासाठी आमच्या सदिच्छा आणि शुभेच्छा तुमच्या पाठीशी आहेत. तुम्ही या कार्यक्रमात सहभागी झालात आणि या उद्योग भरारीचा एक भाग बनलात, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. नमस्कार. नमस्कार.